टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंधुदुर्गामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते। कणकवली आचरा राज्यमार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला देखील पाहायला मिळतो। मी आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा जो राज्यमार्ग आहे हा पूर्णपणे सध्या ठप्प झालेला आहे। वरवडे ह्या भागामध्ये म्हणजे या ठिकाणी जे पाणी आहे ते मात्र रस्त्यावरती आलेलं पाहायला मिळते। जानवली आणि गड नदीचे पात्र जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बाहेर आलेलं पाहायला मिळते। त्यामुळे इथला जो राज्यमार्ग आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे। श्रावण, रामगड, बेळणे, आचरा, मालवण या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, पण मात्र सध्या ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, बंद ठेवण्यात आलेली आहे। कारण पाणी आल्यामुळे सध्या बीडवाडी मार्गे पर्यायी मार्गाचा वापर जो आहे तो केला जात आहे। त्यामुळे या मार्गावरून सध्या जी वाहतूक आहे ती मात्र बंद होताना पाहायला मिळते। मात्र सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढताना पाहायला मिळते। सध्या हवामान खात्याने सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, पण मात्र त्यामुळे इथली नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।